शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो आपण यावर्षी खूप चांगले अंदाज लावले, त्याच्यामध्ये खूप चांगलं यश आपल्या सर्वांना मिळालं. मग त्याच्यामध्ये गेल्या वर्षीचं कलिंगड असेल, गेल्या वर्षीचं खरबूज असेल, त्याच्यानंतर आपलं टोमॅटोचा अख्खा सीझन असेल, त्याच्यानंतर काही झेंडूमधले सगळ्या बाजारभावाचे अंदाज असतील, तर अतिशय सुंदररित्या आपण हे सगळं काम जे अशक्य असं आहे ते सगळं काम जुळवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. खरं तर पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे, त्यामुळे खरं तर आपण हे शक्य करू शकलोय. नक्कीच शेतकरी मित्रांनो, बाजारभावाचा अंदाज घेतल्याशिवाय शेतामध्ये कुठलंही प्लांटेशन करण्यामध्ये काही सुद्धा अर्थ नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. काय चाललंय, कशा पद्धतीनं सध्या दिवस आहेत लागवडीचे किंवा मागणीच्या काय गोष्टी कशा राहतील याचा विचार करूनच आपल्याला या लागवडी कराव्या लागणार आहेत. आता जर आपण बघितलं तर आता खूप मोठी संधी निर्माण होते अशा पद्धतीचं वातावरण मला आसपास दिसते आणि म्हणूनच ते आपल्या सर्वांच्या समोर मला मांडण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज करतोय. होतंय काय मित्रांनो, आपल्या सर्वांनाच वाटलं होतं की पावसाळा संपेल, पाऊस खूप पडलाय, पावसानंतर लगेचच पुढं जाऊन लागवडी खूप मोठ्या प्रमाणावर स्टार्ट होतील. परंतु शेतकरी मित्रांनो, गोलीगत धोका ज्याला आपण म्हणतो तसा धोका आपल्यासोबत आता होतो की काय असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण इलेक्शन चालू आहेत, प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी जणू काय त्याच्यामध्येच अडकलाय की काय असं वाटायची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे हा थोडासा विनोदाचा सुद्धा भाग आहे, परंतु अनेक गोष्टी आहेत. म्हणजे फक्त इलेक्शन कारण नाही आहे, तर मजूर वर्ग जो आहे तो उपलब्ध होत नसल्याची पण बऱ्यापैकी तक्रार आहे शेतकऱ्यांची. बऱ्यापैकी शेतकऱ्यांना तरकारीमध्ये परवडत नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं क्वचित प्रसंगी लागवडी कमी होताना दिसत आहेत आणि वरचेवर तरकारीमधून खूप मोठा वर्ग बाहेर जाताना दिसतोय. आणि त्याच्यामुळं आज ज्या ठिकाणी लागवडी वाढायला पाहिजे तिथं कुठंतरी संधी दिसायला चालू झालेली आहे आणि म्हणून करता आपण हा व्हिडिओ करतोय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, म्हणजे आता टोमॅटोचे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर टोमॅटोचे सुद्धा दर परत एकदा थोडंफार वाढायला सुरुवात झालेली आहे. आपला सुद्धा प्लॉट 2-3 दिवसामध्ये आपण पालवतोय. 7 नंबरचा तो प्लॉट आहे आपला आणि 6 प्लॉटचे अतिशय चांगले पैसे झालेले आहेत. त्याच्यावर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करून आपण बोलूया. पण हा सुद्धा प्लॉट आपला चांगल्या ॲव्हरेज दरामध्ये चांगल्या पद्धतीनं सापडेल. तर आता जी परिस्थिती तयार होते त्याच्यानुसार 100% लागवडीला संधी निर्माण होते. वेगवेगळ्या पिकामध्ये ती होते, ना की एकाच पिकामध्ये होते. आता कसं होते, सीझनला फार लोक टोमॅटोज लावतात, या सीझनला नंतर परत कलिंगड आणि खरबूज लावतात. तर असं न करता तुम्ही ज्या पिकामध्ये काम करता, ज्याच्यातला थोडासा अनुभव आहे, अशा वेगवेगळ्या पिकांना सुद्धा तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. तर वेगवेगळ्या पिकातली संधी आपण कॅप्चर करू शकतो. आता तसं बघायला गेलं तर कांद्याच्या लागवडीशिवाय खूप मोठ्या प्रमाणावर लागवड कुठल्याच पिकाची होताना दिसत नाही. म्हणजे लागवडी या थोड्या दिवस कलिंगड खरबूजच्या झाल्या, त्याच्यानंतर त्या सुद्धा थांबलेल्या आहेत किंवा त्या हळूहळू होत आहेत. आणि त्याच्यामुळं प्रतिकूल परिस्थिती म्हणजे दर 2 गोष्टीवर ठरत असतो, नुसत्या लागवडीवर ठरत नाहीत. तर दर हे तुमचं वातावरण कसं राहणार आहे पुढचं, ते जास्त उत्पादनाला पोषक राहणार आहे की उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे याच्यावर पण असतात. आणि मग मागणी कशी राहणार आहे पुढं त्याच्यावर पण असतात आणि लागवडीवर पण असतात. अशा तिन्ही गोष्टीचा अभ्यास करूनच आपल्याला म्हणजे जे अंदाज आहेत ते काढावे लागत असतात. तर तो एक अंदाज पहिल्या टप्प्यातला आपण आज देतोय की चांगली संधी आज ज्या लागवडी करण्याचं ज्यांचं नियोजन आहे त्यांनी त्या बिनधास्त करा. पुढं जाऊन चांगले दर तुम्हाला 100% मिळू शकतात अशी आसपासची परिस्थिती दिसायला लागलेली आहे. खूप सारे प्रश्न आहेत. खरा तर बघायला गेलं तर आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा निवडणुकीचा खूप नाद आहे. बराच वर्ग तिकडं प्रचारामध्ये गुंतला आहे. आता तो जोपर्यंत 23 तारखेपर्यंत निवांत होणार नाही तोपर्यंत फार मोठ्या प्रमाणावर लागवडी होतील असं वाटत नाही. त्यामुळं निवडणुकीचा इफेक्ट पण दिसतोय. दुसरी गोष्ट आहे की सध्या लेबर जो मिळण्याचं प्रमाण आहे ते पण सगळ्यांना अडचणीचा विषय ठरतोय. त्याच्यामुळं ज्या काय कांद्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये तो लेबर वर्ग अडकलेला आहे आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये थोडंफार कांद्याचं उत्पादन घेताना दिसतो आणि ते गेल्यानंतर बहुतेक थोडीशी गर्दी परत एकदा सीझनमध्ये होऊ शकते. परंतु आज तरी एक चांगली संधी आपल्या सर्वांना दिसते. आता फक्त मला संधी दिसत नाही, ते टोमॅटोमध्ये दिसत नाही.
म्हणजे आत्ता टोमॅटोच्या लागवडी जास्त करून आपल्याला चालणार नाही. तर टोमॅटोला आता संधी निर्माण होण्यासाठी काही काळाची आपल्याला वाट बघावी लागेल. कारण आता तो उठाव संपलेला आहे. फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला माल कुठंही जाणार नाही. जो काय माल असेल तो लोकलमध्ये असेल आणि त्याच्यावर आपली गरज भागणार आहे. त्याच्यामुळं तेजी मंदी फार मोठ्या प्रमाणावर अपडाऊन होतील असं वाटत नाही. आणि जे काय प्लॉट लावलेले आहेत, कोणाचा महिन्याचा असेल, 1.5 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल, तर त्यांना चांगल्या पद्धतीचे दर अजूनसुद्धा मिळतील. बाकी जी पिकं आहेत मग त्याच्यामध्ये तुमचा दोडका असेल त्याचं म्हणजे आपण या वर्षीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण सातत्यानं सांगत आलो होतो की हा हंगाम हा तरकारी पिकांसाठी चांगलाच राहणार आहे, आव्हानात्मक असणार आहे, परंतु दराच्या बाबतीत तो चांगला असणार आहे. आणि तशी परिस्थिती गेल्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. आणि तोच अंदाज घेऊन आपण सुद्धा कधी 1 एकराच्या वर टोमॅटो केलं नव्हतं, परंतु आपण 7 एकर टोमॅटो आपण टप्प्याटप्प्यानं अंदाज घेत ते केलं होतं. आणि ते सगळं चांगल्या पद्धतीनं यशस्वी सुद्धा झालेलं आहे त्याचं नियोजन आपलं. आणि असंच धाडस आपल्याला वेगवेगळ्या पिकामध्ये ते करायचं आहे. आणि हे जे शिक्षण आहे हे जर आपण घेत गेलो तर निश्चितपणानं या लाटा ज्या तीव्रतेने येतात आणि आपलं वाटोळं करून जातात, म्हणजे अचानकच दर पडतात, सगळ्यांचंच नुकसान होतं, परत कुणाचाच माल नसतो, त्याचा कुणालाच फायदा होत नाही, असं सगळं होतं. तर हे होऊ नये म्हणून मी सांगतो की आत्ता एखाद्या दुसऱ्या प्लॉटची लागवड करायची असेल तर तुम्ही करून घ्या. कुठलंही तुमचं पीक असू द्या, एखादा प्लॉट त्याचा तुम्ही टाका. मी स्पेसिफिक याच पिकामध्ये संधी आहे असं म्हणत नाही, कारण आत्ता लागवडी या सगळ्याच पिकाच्या, मग त्या हिरव्या मिरचीच्या असतील, कलिंगडच्या असतील, ककडीच्या दोडक्याच्या असतील, कारल्याच्या असतील किंवा इतर सगळ्या भाजीपाला वर्गीय म्हणजे पार झेंडूपर्यंत जरी तुम्ही आला तरी लागवडी या कमी झालेल्या आहेत. आणि या कमी झालेल्या लागवडी तुम्ही तुमच्या आकडे असणारं भांडवल असेल, तुम्हाला लागणारं लेबर असेल, या सगळ्यांचा विचार करून तुम्ही कुठलं पीक जे केलं आहे, कारण थंडीचा मोसम आहे, तसं बघायला गेलं तर भुरी असेल, करपा असेल, दव धुकं पडणार आहे, थंडीची तीव्र लाटा येणार आहेत. आणि याच्यामध्ये पीक संरक्षण करायला सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे, त्याचं चांगलं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही निश्चितपणानं अभ्यास करा. आपलं हातातलं जे पीक आहे, हुकमी पीक आहे, ज्याचा आपला अभ्यास झाला आहे, ज्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस झाली आहे, तर तेच पीक निवडा. आणि जरी तुम्ही पिकं करत असला तरी त्यात टप्पे करा. म्हणजे आता समजा आज लावलेला प्लॉट आहे, त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतर एखादा प्लॉट टाका, महिन्या परत एखादा टाका. आणि कितीही क्षेत्र असलं तरी तुम्हाला कमी पडेल अशा पद्धतीचं काम आपल्या सर्वांना या निमित्तानं उभं करता येईल. त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा तुमच्या सगळ्यांच्या या पीक नियोजनामध्ये नक्कीच असेल. हक्कानं मी ही माहिती देतो, म्हणजे ही खरीच होईल, हे असंच होणार आहे असा माझा कुठलाही दावा नाही. या जे आपण तुम्ही व्हिडिओ बघत असाल की या पिकातून शेतकरी होईल मालामाल वगैरे, तर असलं आपण कधी बोलत नाही. आपण स्वतः शेती करणारी माणसं आहे. आपण यूट्यूबर व्ह्यूसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत नाही. तर एक चांगलं नियोजन, एक चांगली शिस्त आपल्या सर्व शेतकरी मित्रांना लागावी. काही लोक थांबले असतील तर त्यांना प्रेरणा मिळून एखादा प्लॉट ती टाकतील, जे काही जास्त करायला लागले असतील ते थांबतील. असं आपल्याला मेळ घालायचा आहे आणि हे काम पुढे घेऊन जायचं आहे. शेतकऱ्यामध्ये बाजारभावाबद्दल सुद्धा अवेअरनेस आला पाहिजे, त्याला सुद्धा जागृती निर्माण झाली पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. तर ओव्हरऑल जर डाटा बघितला आपण तर फार मोठी रिस्क मला वाटत नाही आजच्या लागवडीला असू शकते. त्याच्यामुळं हळूहळू असे ना, टप्प्याटप्प्यानं का असे ना, उलट असं पण होईल, हे जर चित्र पुढं राहिलं तर अजून मोठ्या संधी पुढं निर्माण होतील, खूप चांगल्या संधी पुढं निर्माण होतील. त्याचा अंदाज आपण घेऊया. वेगवेगळं त्याच्यामध्ये वाण बरंच काय मला बोलायचं, परंतु आपण एक आठवडा का आलो नाही, कारण आपल्याला पण ट्रेस होता. म्हणजे 4 महिने आपण खूप कष्ट केलं, खूप टोमॅटोला धावपळ झाली आपली, खूप मार्केटिंगचे काय विषय असतील, खूप त्रास झाला. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये हे व्हिडिओ बनवणं झालं नाही आपल्याला. आता लागवडी चालू झाल्या की निवांतमध्ये आपण हा संवाद चालू ठेवणार आहे. तुम्हीसुद्धा कनेक्ट चांगल्या पद्धतीनं होत आहे. आतापर्यंत तरी आपले सगळे अंदाज कुठला फेल गेला नाही, परंतु इतर पुढंसुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळं लगेच ब्लेम पण करू नका. आपण हा अंदाज देत असताना आजची परिस्थिती जुळवत असतो, तर ती आपण जुळवण्यासाठी ती संधी तुमची हुकली न पाहिजे, ती संधी तुम्हाला गाठता यावी म्हणून खरं तर आजचा हा व्हिडिओ केला. याच्यामध्ये नक्कीच आशादायी चित्र दिसतंय, लागवडीला पोषक वातावरण दिसतंय आणि याचा संधीचा आपल्याला सगळ्याला फायदा घ्यायचा आहे. आपण सुद्धा लवकरच हे नियोजन आपल्या शेतातलं सुद्धा करतोय. लवकर म्हणजे खूप लवकर करतोय. आता कामाला लागतोय आपण, म्हणजे याच्या बांधणी चालू आहे आपली, झेंडू तोडायला चालू आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण 2 दिवसामध्ये आपले जे प्लॉट आहेत एखादा प्लॉट आपण तयार करून त्याच्यामध्ये पुढच्या 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आपलं तर तुम्हाला माहिती आहे की 10-15 दिवसाला आपण एक प्लॉट टाकत जाणार आहे. त्याच्यामुळं फार आपण तेजीमंदीकडे न बघता आपल्या कामामधनं सुद्धा या सगळ्या लाटावर आपण विजय मिळवू शकतो.
तर ही एक पद्धत आहे ती आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, आपल्या शेतकरी बांधवांना समजावून सांगायचे आहे। लाखभर रुपये खिशातले टाकून दिवस रात्र कष्ट करून शेतकऱ्याला पैसे मिळत नसतील तर शेतीच्या नावानं सुद्धा पुन्हा उरड तयार होणार आहे। त्याच्यामुळं शेतीच्या बाबतीत जी प्रतिष्ठा आपण घालवत चाललो आहे त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे, आपल्याला यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, तरच आपण शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो। आणि अनेक संधीचे व्हिडिओ, अनेक साऱ्या ज्या धोक्याच्या सूचना आपण घेऊन येणार आहे आणि चांगलं मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना करण्याचा प्रयत्न करणार आहे। तोपर्यंत धन्यवाद।